महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबिदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। जुन्नर तालुक्यातील गावागावात यशोमंदिर पतसंस्थेच्या सन 2025 ते सन 2030 या पंचवार्षिक संचालक पदाच्या निवडीसाठी जनसेवा पॅनलने जुन्नर तालुक्यातील गावागावात पोहोचून सभासद मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत। जनसेवा पॅनलला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी जुन्नर तालुक्यातील गावागावामध्ये जनसेवा पॅनलने झंझावती दौरा केला आहे। यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई सन 2025 ते सन 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळ निवडीसाठी जनसेवा पॅनलचे 17 उमेदवार व संस्थापक पॅनलचे 17 उमेदवार एकमेकांपुढे उभे आहेत। रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी यशोमंदिर पतसंस्थेच्या जवळील मतदान केंद्रावर सभासदांचे मतदान मतपेटीत बंद होणार आहे। परंतु जसे जसे मतदान दिवस जवळ येत आहे, आरोप प्रत्यारोपांच्या फेरी मोठ्या प्रमाणात झाडल्या जात आहेत। जनसेवा पॅनलने प्रचाराला सुरुवात करत तोफा डागून जनसेवा पॅनल विजयी होणार असा विश्वास दर्शवून दिला आहे। स्वर्गीय सगाजी गंगाराम हुल्लवळे यांनी संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर केलं। त्यांच्या प्रेरणेने जनसेवा पॅनल यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित संचालक मंडळ निवडणूक सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जात आहे। ही निवडणूक 17 संचालक मंडळ निवडून आणण्यासाठी लढवली जात आहे। तरी जनसेवा पॅनल विजयी होईल असा त्यांना विश्वास आहे। या दरम्यान जनसेवा पॅनलमधून जुन्नर तालुक्यातील दिलीप लक्ष्मण घोलप, महेश शंकर मुंडे, अलका रोहिदास फुले, गंगाराम गेनभाऊ लोखंडे हे उमेदवार म्हणून समोर आले आहेत। यांच्या समेत विविध भागातील 17 उमेदवारांनी जुन्नर तालुक्यातील गावागावामध्ये झंझावती दौरा करत सभासद मतदारांना जनसेवा पॅनलचे विमान चिन्हावर शिक्कामोर्तब करून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी विनंती केली आहे। यशोमंदिर पतसंस्थेच्या संचालक निवडीमध्ये जुन्नर तालुक्यातील 4 उमेदवारांना संधी दिल्याने जुन्नर तालुक्यातील गावागावांना न्याय मिळाला असल्याचे सभासदांनी व्यक्त केलं आहे। जनसेवा पॅनललाच भरघोस मतांनी विजयी करून देणार असल्याचं सभासद मतदारांनी यावेळी सांगितलं आहे। तर यावेळेस परिस्थिती वेगळी, आपल्या जुन्नर तालुक्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचं न्याय दिलेला आहे। जुन्नर तालुक्यातून आपले 4 उमेदवार यशोमंदिरच्या या पॅनलने दिलेले। मी स्वतः उमेदवार मी दोलवडचा आहे, महेश मुंडे म्हणून, आणि दिलीप घोलप इंजिनियर आपले रोकडीचे, आणि गंगाराम लोखंडे आपले येथे एवढ्याचे, आणि अलकाताई उले या आपल्या तांब्यांचे आहेत, त्यांचं माहेर तांबे होतो। म्हणजे असे 4 उमेदवार आपल्या तालुक्यामधून या ठिकाणी दिलेले। यशोमंदिर पुढच्या काळामध्ये 1000 कोटीचं आणि 50 शाखांचं टार्गेट घेऊन आम्ही चाललेलो। शेतकऱ्यांना आणि स्त्रियांसाठी मोठ्या उद्योगांमध्ये आपल्याला काय मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून एक आमचा अजेंडा आहे, आणि तो पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी 6 तारखेला विमान या चिन्हावरती शिक्का मारून या आपल्या पॅनलला विजयी करायचे। धन्यवाद। जनसेवा पॅनल आहे आणि त्या पॅनलचं जे विमान चिन्ह आहे या चिन्हावर शिक्का मारून आमचे जे सर्व सहकारी आहेत ते तुम्हाला विजयी करतील असं आश्वासन देतो। आणि सर्व ग्रामस्थ आपली यादी आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आमच्या या ग्रामस्थांच्या सहकार्याचा विचार विनिमय करून आपण आपल्याला विजयी करण्यासाठी शुभेच्छा देतो। या ठिकाणी सहकाररत्न यांची हुल्लवळे साहेब यांच्या विचारांचे जे सभासद आहेत त्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे त्या कामामध्ये ठेवीदार आणि कर्जदार आणि सर्व सभासद या सर्वांचं हित पाहून हे संचालक मंडळ काम करत आहे। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालचा पॅनल विजयी होऊन संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न येता पारदर्शकपणे कारभार त्यांचा होत आहे। आणि त्याच विचाराची मंडळी यापुढे असावी म्हणून आम्ही सुद्धा आमचे जे सहकारी आहेत, जे सभासद आहेत, यांना आपल्यासाठी मतदान करण्यास या ठिकाणी भाग पाडून अशा प्रकारची या ठिकाणी उदापूर ग्रामस्थांच्या वतीने आम्ही ग्वाही देतो। आणि तुमच्या या सर्व पॅनलला आमच्या ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी
आपले जे सहकाररत्न त्यांचे उलवडे साहेब, यशोमंदिरचे जे काही शिल्पकार आहेत यांचा या ठिकाणी आमच्या म्हणून आपण ही संस्था परत आहे त्या जनसेवा पॅनलचे एस.जी. उलवळ्यांचे चिरंजीव डॉक्टर संकेत उलवळे हे त्याचे चेअरमन आजही आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहून या पॅनलला भरघोस मताने विजय करावं एवढीच विनंती आणि निमित्ताने करतो आणि थांबतो. उमेदवार आहेत, पॅनल जनसेवा पॅनल आहे, याच्या मागे 100% राहू. आजपासून आम्ही जोपर्यंत मतदान आहे त्या मतदानाच्या दिवशी पण बूथवर थांबून आम्ही सर्व आमच्या उतरकरच्या जनतेच्या सर्व मतदारांना आम्ही विनंती करून मतदान जास्तीत जास्त जनसेवा पॅनलला कसं होईल याची आम्ही खबरदारी घेतो. आणि या जनसेवा पॅनलचं चिन्ह आहे विमान. विमानाच्या चित्रासमोरील बटन शिक्का मारून या सर्व उमेदवारांना विजय कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. डॉक्टर बोलतात फक्त यशोमंदिरचे शिल्पकार एस.जी. उलवळे साहेब यांचे जनसेवा पॅनल आणि विमान चिन्ह 17 ते 17 उमेदवार विमान चिन्हाचे आपण सर्वांनी मिळवून द्यावे ही आपल्याकडे एक प्रार्थना. आता आरती झाली त्या साक्षीने आम्हालाही आशीर्वाद मिळाला, करून मिळाला. त्याचप्रमाणे तुमच्या सर्वांचं मार्गदर्शन आशीर्वाद आम्हाला पाहिजे आहेत. एवढं बोलूनच मी माझी 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. जनसेवा पॅनल आपल्या मतदार जनतेसाठी या ठिकाणी उपस्थित आहे. त्या ठिकाणी त्यांचे जे 17 उमेदवार आहेत यांना आपल्या गावातून 100 मतदान किंवा जेवढं असेल तेवढं काय तुम्हाला गॅरंटी देतो. सर्वांच्या घरी जाऊन त्यांना आम्ही विनंती करून सर्व मतदान तुम्हाला कसं मिळेल याची आम्ही खात्री देतो आणि तुम्हाला आमच्या सर्वोच्च कामगिरीकरांच्या वतीने विजय शुभेच्छा देतो आणि सांगतो. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.